नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे चालू घडामोडी तुम्हाला मिळणार पीडीएफ स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्या चारही प्लॅटफॉर्म युट्यूब, फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्राम सोबत जोडले जा. आज दिनांक 14 मे 2026 आपण बघणार आहोत आजच्या दिवसाच्या संदर्भातले महत्त्वाचे 15 प्रश्न. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचा व्हिडिओ घेऊन येत असतो. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारताच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स म्हणजेच IBCA मध्ये 26वा सदस्य देश म्हणून कोणता देश सामील झाला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, सौदी अरेबिया. याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघा. या अलायन्सचे नेतृत्व भारत करत आहे. वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जाग्वार आणि प्युमा या 7 मुख्य प्रजातींचे रक्षण करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. तर सौदी अरेबियाच्या समावेशामुळे या मोहिमेला जागतिक स्तरावर अधिक बळकटी मिळाली आहे. याचे मुख्यालय भारतात उभारले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे. बिग कॅट अलायन्स म्हणजे काय, आता तुम्हाला बऱ्याच जणांना माहित नसेल तर सांगतो. वाघ असो, सिंह असो, बिबट्या असो, हिमबिबट्या, चित्ता, जाग्वार हे सगळे मांजर कुळातले प्राणी आहे. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या. बऱ्याच जणांना ते थोडंसं आश्चर्यचकित, कारण मलाही जेव्हा पहिल्यांदा वाटलं तेव्हा ते आश्चर्य झालं होतं. असो, प्रश्न क्रमांक 2. इतिहासातील दुसरा सर्वात तरुण ग्रँड मास्टर बनण्याचा मान कुणाला मिळाला आहे? आणि हा मिळालेला आहे फॅस्टिनो ओरो, ऑप्शन सी. ज्याबद्दल माहिती बघूया. फॅस्टिनो ओरो हा अर्जेंटिना या देशाचा 12 वर्षीय बुद्धिबळपटू आहे. 12 वर्ष वय आहे याचं. अर्जेंटिना या देशाचा बुद्धिबळपटू आहे. तर जगातील सर्वात तरुण ग्रँड मास्टर होण्याचा विक्रम भारतीय वंशाच्या अभिमन्यू मिश्रा यांच्या नावावर आहे. ठीक आहे. तर ओरोने म्हणजे जो फॅस्टिनो ओरो आहे, अवघ्या 12 वर्ष 1 महिना आणि 28 दिवस वयात हे यश संपादन केलेलं आहे. ठीक आहे. तर सर्वात तरुण ग्रँड मास्टर सध्या आपलाच आहे. 12 वर्ष, याच्यापेक्षाही थोडासा लहान असतो. असो, तिसरा प्रश्न. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दरवर्षी 10 मे रोजी कोणता दिवस पाळण्याची अधिकृत घोषणा केली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, मार्का ए हक दिवस. तर पंतप्रधान शहबाज शरीफ जे पाकिस्तानचे पंतप्रधान आहे यांनी ही घोषणा केली आणि हा दिवस दरवर्षी 10 मे रोजी अधिकृतपणे पाळला जाईल. गेल्या वर्षीच्या राजकीय घडामोडींच्या स्मरणार्थ हा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 4. प्रतिष्ठित मेटिओरिटिकल सोसायटीची फेलो म्हणून निवड होणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर ही ठरलेली आहे प्रोफेसर कुलजीत कौर मरसाह, ऑप्शन बी. ठीक आहे. तर भारतातील पहिली, जगातील पहिली, देशातील पहिली, राज्यातील पहिली, अमुक पहिली, तमुक पहिली व्यक्ती, महिला, गोष्ट, वस्तू, काही पण अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते खूप स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असतात. त्यामुळे ते घ्यायचे, लक्षात ठेवायचे. याच्याबद्दलची माहिती बघूया. मेटिओरिटिकल सोसायटी ही अंतराळ विज्ञान आणि उल्का अभ्यासातील जगातील अत्यंत प्रतिष्ठित संस्था आहे. ठीक आहे. तर प्रोफेसर मरहास या पदावर निवडल्या जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. आणि त्या भारतात कुठल्या आहेत? तर त्या सध्या अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी म्हणजे PRL मध्ये कार्यरत आहे. गुजरातमध्ये त्या कार्यरत आहे. प्रश्न क्रमांक 5. चौथ्या भारत आफ्रिका मंच शिखर परिषदेचे म्हणजेच IAFS4 यजमानपद कोणते शहर भूषवणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, नवी दिल्ली, राजधानी दिल्ली. तर भारत आणि आफ्रिकन राष्ट्रांमधील सहकार्य वाढवण्यासाठी ही परिषद आयोजित केली जात आहे. या परिषदेचे आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी केले जाणार आहे. तर भारत आफ्रिका संबंधांना धोरणात्मक आणि आर्थिकदृष्ट्या बळकट करणे हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. उद्दिष्टही प्रश्न परीक्षेला विचारले जातात. प्रश्न क्रमांक 6. भारताची युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI प्रणाली स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश कोणता ठरला आहे? तर हा ठरलेला आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो. ठीक आहे. ऑप्शन सी. आता याच्या
बद्दलची माहिती बघा. त्रिनिदाद आणि टोबॅगो हे एकाच देशाचं नाव आहे बरं का. जसं आपलं जम्मू आणि काश्मीर आपण म्हणायचो, तर ते एकच राज्य होतं. तसं त्रिनिदाद आणि टोबॅगो हे एकाच देशाचं नाव आहे. त्या देशाच्या नावात आणि आहे. तर हा UPI स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश बनला आहे. यामुळे या दोन देशांमधील डिजिटल व्यवहार अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे. भारताच्या डिजिटल पेमेंट क्रांतीचा आता जागतिक स्तरावर विस्तार होत आहे. म्हणजे आपण जसं फोन पे वगैरे पेटीएम वापरतो, ते आपण या देशात सुद्धा वापरू शकतो. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या राज्य सरकारने वाहनांवर धार्मिक किंवा अनधिकृत स्टिकर्स आणि चिन्हे प्रदर्शित करण्यावर नुकतीच बंदी घातली आहे? खूप महत्वाचा मुद्दा घेतलेला हा आणि हा घेतलेला आहे किंवा निर्णय नागालँड या राज्य सरकारने. ठीक आहे. याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघूया. नागालँड सरकारने खाजगी आणि सार्वजनिक वाहनांवर अशा प्रकारची बंदी लागू केलेली आहे. कशी बंदी आहे? तर यात धर्मावर आधारित NGO संबंधित किंवा कोणतीही अनधिकृत स्टिकर्स आणि घोषणांवर बंदी असेल. तर रस्ते सुरक्षा आणि वाहनांची अधिकृत ओळख जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर निर्णय आहे. संपूर्ण देशभरात लागू झाला पाहिजे. कारण आपण बघतो महानगरपालिकेच्या बस असो किंवा सिटी बस किंवा कोणत्याही महामंडळाच्या बस असो, सगळ्या लदबद जाहिरातीने भरभटलेल्या असतात. वेगवेगळ्या ठिकाणी रिक्षावर जाहिराती, सगळं म्हणजे ध्यान भटकवणारी गोष्ट असते. तर ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आपण याच्यावर थोडासा वेळ घेतला. चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 8. भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी. ऑप्शन बी. आपण काही प्रश्न जे नियुक्तीचे आणि महत्वाचे आहेत त्याला रिपीट करतो रिव्हिजन होण्यासाठी सुद्धा. ठीक आहे. तर NS राजा सुब्रमणी हे भारताचे तिसरे CDS म्हणून 30 मे 2026 रोजी पदभार स्वीकारतील. तर ते सध्याचे CDS कोण आहेत? जनरल अनिल चव्हाण यांची जागा घेणार आहे. म्हणजे माजी आता अनिल चव्हाण होणार आहे. तर यापूर्वी त्यांनी लष्करी उपप्रमुख व्हाईस चीफ म्हणून काम केलेलं आहे. कोणी? NS राजा सुब्रमणी यांनी. आणि ते 30 मे ला पदभार स्वीकारणार आहे. प्रश्न क्रमांक 9. भारतीय तटरक्षक दलात नुकतेच दाखल झालेले ICGS अचल हे जहाज कोणत्या श्रेणीतील आहे? आणि हे जहाज आहे आदम्या क्लास म्हणजे फास्ट पेट्रोल व्हेसल. तर हे नवीन पिढीतील वेगवान गस्ती जहाजांच्या मालिकेतलं 5वं जहाज आहे. कोणतं? ICGS अचल. आणि याचे निर्माण गोवा शिपयार्ड लिमिटेड GSL द्वारे करण्यात आलेलं आहे. यात 60% जास्त स्वदेशी भागांचा वापर करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 10. 2026च्या विधानसभा निवडणुकीनंतर तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? खूप महत्वाचा प्रश्न आहे. नुकत्याच 5 राज्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत. तर त्या संदर्भातलेही प्रश्न आपण घेतो. तर 2026च्या विधानसभा निवडणुकीनंतर तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले आहे थलपती विजय किंवा जोसेफ विजय किंवा जोसेफ विजय असंही म्हणता येतं. तर थलपती विजय यांच्या तमिळगा व्यतिरिक्त कळगाम पक्षाने 108 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तर याचे संस्थापक अध्यक्ष सुद्धा थलपती विजय आहे. सध्याचे अध्यक्ष सुद्धा थलपती विजय आहे. आणि त्यांनी 10 मे 2026 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तामिळनाडूमधील 59 वर्षाच्या DMK आणि AIDMKच्या वर्चस्वाचा याद्वारे अंत झालेला आहे. थलपती विजय हे तामिळनाडूचे किंवा साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार आहेत. प्रश्न क्रमांक 11. 11 मे 2026 रोजी गुजरातच्या कोणत्या ऐतिहासिक मंदिराच्या पुनर्निर्मितीला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सोमनाथ मंदिर. भगवान शिवाचे म्हणजे शंकराचे किंवा महादेवाचे पहिले ज्योतिर्लिंग असलेल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्मितीचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. कधी साजरा झाला? 11 मे 1951 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन झाले होते. तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने या मंदिराचे नवे बांधकाम झाले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष सुद्धा म्हणतात आणि ते स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते.
त्यांचं खूप मोठं योगदान आहे भारतामध्ये सगळी संस्थानं विलीन करण्यामध्ये. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर महाकालेश्वर मंदिर हे मध्य प्रदेशमध्ये आहे, ही बरोबर जोडी आहे. मल्लिकार्जुन स्वामी हे आंध्र प्रदेशमध्ये आहे, ही पण बरोबर जोडी आहे. ऑप्शन सी, जगन्नाथ मंदिर ओडिसा ही सुद्धा बरोबर जोडी आहे. आणि रामेश्वरम मंदिर कर्नाटक ही चुकीची जोडी आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, कारण रामेश्वर मंदिर तामिळनाडू मध्ये आहे. प्रश्न क्रमांक याच्याबद्दलची माहिती बघा. रामेश्वर मंदिर हे तामिळनाडू राज्यात आहे, कर्नाटकात नाही. सुवर्ण मंदिर हरमंदिर साहिब हे अमृतसर पंजाब या ठिकाणी आहेत. आणि केदारनाथ आणि बद्रीनाथ ही मंदिरं उत्तराखंड राज्यात आहे, हे सुद्धा या ठिकाणी या निमित्तानं लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 13, पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, शुवेंदू अधिकारी. ठीक आहे, ममता बॅनर्जी या मावळत्या मुख्यमंत्री ठरलेल्या आहे. तर 2026च्या निवडणुकीनंतर शुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारले आहे. या ऐतिहासिक बदलामुळे बंगालमधील प्रदीर्घ तृणमूल काँग्रेस सत्तेचा अंत झालेला आहे. आता ऐतिहासिक का, तर भाजपचा पहिल्यांदा या ठिकाणी सत्ता आलेली आहे, भारतीय जनता पार्टीची. तर शुवेंदू अधिकारी हे यापूर्वी विरोधी पक्षनेते म्हणून प्रभावी कामगिरी करत होते. प्रश्न क्रमांक 4, पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर हे पुन्हा एकदा एन रंगास्वामी झालेले आहे, ऑप्शन बी. या ठिकाणी सुद्धा निवडणुका झाल्या होत्या. तर एन रंगास्वामी हे पुदुचेरीचे मुख्यमंत्री असून ते ऑल इंडिया NR काँग्रेसचे प्रमुख आहेत. पुदुचेरीमध्ये स्वतःची विधानसभा आणि मंत्रिमंडळ असून ते प्रशासनाचे नेतृत्व करतात. आणि रंगास्वामी हे त्यांच्या साध्या राहणीसाठी प्रसिद्ध आहेत. ठीक आहे, ही एक एक्स्ट्रा माहिती आपली ठेवली. याच्यावर असा काही प्रश्न येणार नाही की साध्या राहणीसाठी प्रसिद्ध आहेत का काय. ठीक आहे, एक जनरल नॉलेज आपलं. प्रश्न क्रमांक 15, आसामचे मुख्यमंत्री म्हणून नुकताच आपला दुसरा कार्यकाळ कोणी सुरू केला? तर हे सुरू केलेलं आहे हिमंता बिश्वा शर्मा, ऑप्शन बी. ठीक आहे, तर हिमंता बिश्वा शर्मा हे आसाममध्ये सलग 2 वेळा मुख्यमंत्री बनणारे पहिले बिगर काँग्रेसी नेते ठरले आहे. त्यांनी ईशान्य भारतातील राजकारणाचे चाणक्य मानले जाते. का मानले जाते? कारण काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल. आठवतात ना डायलॉग 2022 मध्ये शहाजी बापूंचा, है ना? त्यांची सगळी व्यवस्था ह्या हिमंता बापूंनी केली होती तिकडं गुवाहाटीला. ठीक आहे, असो. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तर प्रश्न क्रमांक 1 ते 15 असे 15 प्रश्न आपण महत्वाचे बघितलेले आहे 14 मे 2026च्या संदर्भातले. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्या 4ही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कारण तुमचं एक लाईक आम्हाला खूप प्रोत्साहन देता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मोफत क्विज साठी आपल्या चालू घडामोडीवाला या टेलिग्राम चॅनल सोबत जोडले जा. रील स्वरूपात बघण्यासाठी फेसबुक आणि इंस्टाग्राम सोबत जोडले जा. फेसबुकवर तुम्ही हा व्हिडिओ संध्याकाळी 6 वाजता बघू शकता. थँक्यू सो मच. भेटूया उद्याच्या व्हिडिओत.